नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील आपली कविता म्हणजेच जो पद्याचा गझल हा प्रकार नमुना आहे, तर ती अभ्यासक रंग माझा वेगळा आणि सुप्रसिद्ध कवी सुरेश भट हे गझलकार सुद्धा आहेत. तर त्यांच्या हा काव्यसंग्रहाचा आपण आधीच्या लेक्चरमध्ये कवी सुरेश भटांविषयी माहिती घेतलेली आहे. त्यांचा थोडक्यात परिचय आपण पाहिला आणि त्यानंतर आजच्या भागामध्ये आपण या कवितेचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. म्हणजे गझल हा काव्य प्रकार म्हणजे नेमकं काय तेही मी तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगितलंय. त्यानंतर आपण पुस्तकात दिलेला जो काव्यपाठ परिचय आहे आणि कवी परिचय आहे तोही अभ्यासला. त्याच्यानंतर प्रकट वाचन केलं आणि सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी ही जी गझल आहे ती कशा पद्धतीने गायलेली आहे. मुळात ह्याच्यामध्ये वृत्त आहे, अलंकार आहे आणि नवरसातला कारुण्य रसामध्ये ही कविता लिहिलेली आहे. आता कारुण्य रस म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की समाजामध्ये जे दुःख आहे, त्याच्या वेदना, त्याची सर कधी कधी वैयक्तिक आणि सामाजिकरित्या दोन्हीरित्या आपल्यापर्यंत पोहोचते. तर त्याच्यावर दिलेलं उत्तर म्हणजे ही गझल आहे. तर ती कारुण्य रसामध्ये लिहिलेली आहे. शिवाय अलंकाराचा विचार जर आपण केला तर अनुप्रासात्मक रचना आहे. यमक ही गझलमध्ये यमक आहे, त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला आधी दिलेलं आहे. तर आणि वृत्तात्मक रचना ह्या गझलेचं वैशिष्ट्य आहे. तर आज आपण या कवितेचे जे चरण आहेत त्या चरणानुसार म्हणजे त्याचं प्रकट वाचन आधी जरी केलेलं असलं तरी सुद्धा आपण त्याचं स्पष्टीकरण जे मात्र आहे ते चरणानुसार पाहणार आहोत. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की मुळातच संत तुकाराम महाराज किंवा अनेक संतांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे ज्यावेळेस संतांचं चरित्र वाचता किंवा अगदी आपण एखाद्या व्यक्तीचं आत्मकथन, आत्मचरित्र किंवा एखाद्याचा आदर्श ज्यावेळेस आपण घेत असतो तर त्या प्रत्येकामागे, त्या यशामागे जे यश आहे किंवा त्याला तुम्ही कधी कधी ते मिळाल्यानंतर आपण त्याला सुख म्हणतो, पण आयुष्यामध्ये सुख हे जवा एवढं आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढं. म्हणजे आयुष्याचा बराच काळ हा माणसाचा समस्या, प्रश्न, टेन्शन, संघर्ष आणि त्याच्यावर कशा प्रकारे प्रतिकार करायचा तर ह्यामध्ये बराच वेळ गेलेला असतो. तर तसं इथे मात्र समाजाची जी अवस्था आहे, मी काल तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की वेगवेगळे गट असतात. म्हणजे आज जसे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, एखादा आपण जे जात धर्म वगैरे केलेला आहे त्याच्यानुसार प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे. स्त्री हा वर्ग आहे, त्यांचा वेगळा प्रश्न आहे. त्यानंतर एखादा समाजाचा एखादा जो घटक आपण ज्याला म्हणतो शेतकरी वर्ग आहे, त्यांचे अनेक प्रश्न असतील. पण आणि हे जे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्या झळा ज्या आहेत किंवा त्या गोष्टीचं जे महत्त्व आहे किंवा त्याची लागण म्हणूया आपल्याला किंवा त्या गोष्टींचं जे तात्पर्य आहे ते आपल्यापर्यंतसुद्धा कशा पद्धतीने येतं आणि आपल्याला त्याचा त्रास होतो, आपण सुद्धा दुःखी होतो. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट अनेक वेळा सांगितलेली असेल की एक स्त्री तिला नैराश्य आलेलं कशामुळे तर समाजामध्ये रोजच वाईट घडते. ज्यावेळेस तुम्ही वर्तमान पेपर उघडता आणि वर्तमान पेपरामध्ये रोज आपण जर खून, दरोडे, मारहाणी किंवा ज्याला आपण ह्या सगळ्या घटना घडतात तर याच्यातून काय निष्पन्न होतं, एक व्याख्या किंवा एक संकल्पना एखाद्या गटाबद्दल किंवा समाजाबद्दल निर्माण होत असते. ती म्हणजे काय तर समाजाची वैचारिक अधोगती होऊ लागलेली आहे का? कुठे चाललाय समाज? आपण बऱ्याच वेळा राज्यकर्ते जे असतात ते एकमेकांमध्ये भांडत असतात आणि त्यावेळेस मग म्हणजे बऱ्याच वेळा त्यांची भांडणं ही मतदानाच्या वेळेसच असतात आणि मग कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला आहे देश माझा, असं काहीतरी म्हणजे खरंच आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत हा विचार आपण नक्कीच करायला लागतो. तर तशी माणसांची विचारसरणी बदलली, ती वैचारिक पातळी खाली येत चालली, खालावली तर त्या समाजामध्ये, त्या परिस्थितीमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडायला लागतात किंवा घडत असतात, हे आपण पाहत असतो. मग तर ह्या अशा गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या व्यक्ती ज्यावेळेस त्याच्या गुरुकडे जातात आणि मग तुम्ही काही चांगल्या गोष्टीसुद्धा वाचत चला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नेहमी तेच वाचत चलाल म्हणजे आपण पोलीस टाईम वाचलं तर नक्कीच आपल्याला आपल्या
जीवनामध्ये किती दुःख भरून राहिलेलं आहे आणि या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं आपल्याला नक्की वाटेल. तर तसं ह्या कवितेमध्ये त्या कारुण्याचं किंवा त्या दुःखाची वेदना इथे कवीने स्पष्ट केलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला आधी दिलेलं की प्रत्येकजण आपल्या कार्यक्षेत्रात राहून आपल्या मातृभूमीची एक नाळ असते आपली जी जोडलेली, तर तिच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते. म्हणजे त्याचे उपकारांची जाणीव असणं, ते ऋण आपण लक्षात ठेवणं आणि आपापल्या क्षेत्रातून आपल्याला काही करता येतं का, मग ते गाव असेल, तुमचं राज्य असेल आणि तुमचा देश शेवटी आपला जो येतो, तर त्याच्यासाठी म्हणजे राष्ट्रसमर्पण म्हणजे काय, तर हे तुमच्या ज्या तुम्ही कार्यामध्ये आहात त्या क्षेत्रातून तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. जसं 1960 साली ज्यावेळेस चीन आणि भारताचं जे युद्ध होतं, तर त्यावेळेस कुसुमाग्रजांनी संपूर्ण भारतीयातील तरुणांना आवाहन केलेलं, आवाहन म्हणजे विनंती, की तुम्ही का राष्ट्राच्या सैन्यदलामध्ये समर्पित होणं किंवा आपली देशभक्ती म्हणजे नेमकं काय आणि तुमचा जो इतिहास आहे तो शौर्य आणि वीर पराक्रमाचा कसा आहे, त्याच्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे साहित्यिक असून त्या ठिकाणी ते सुद्धा समाजाला एक प्रेरणा देत असतात. विचारांची क्रांती ही त्या शब्दांमधून, शब्द हे शस्त्रासाठी वापरता येतात. म्हणजे नवरसाचं उदाहरण जर घेतलं तर शब्दांचा वापर कशा प्रकारे करता येतो हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर त्याच पद्धतीने इथे मात्र समाजामध्ये जरी एका वेळी दुःख म्हणजे सध्या तर आता ज्या काळामध्ये आपण काळातून सगळे जातोय, तर एक अनामिक भीती किंवा एक दुःख आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आपल्याला आनंददायी जीवन सध्या तरी कुणालाही जगता येते, एक अनामिक भीती छोटीशी आहे की त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. पण हे संकट जे आहे महामारीचं, तर हे काही कायम राहणार नाही. आपण थोडीशी काळजी घेतली तर ते जसं थांबतं किंवा तो स्टॉप होतो. तर आत्ता आपण हे मागच्या 4-5 महिन्यामध्ये अनुभवलेलं सुद्धा आहे. किंवा मग आपण नेमकं काय करायला हवं आणि काय नको हेही जरी आपल्याला माहीत असेल, तर त्यानुसार जर आपण कृती केली तर नक्कीच आपण आपला लढा हा यशस्वी होऊ शकतो. हे जसं आपल्याला ह्या आजाराने लक्षात आणून दिले, तसंच ही कवितासुद्धा आहे. आणि ही कविता ज्यावेळेस तुम्ही वाचताय तर वाचन करताना ज्यावेळेस मग त्याचा अर्थ ती प्रासादिक रचना म्हणजे सरळ साधी सोपी रचना त्याच्यामध्ये आहे की अनेकांच्या म्हणजे वैयक्तिक जसं माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं, तसं प्रत्येका सामाजिक दुःखाने सुद्धा आपण म्हणजे जर तुमच्या राष्ट्रावर हल्ला होतोय, कुठेतरी आतंकवादी हल्ला असेल किंवा अजून कोणकोणत्या तरी प्रकारे नैसर्गिक आपत्ती येते, तर आपल्यामध्ये एक संवेदना जागी होते आणि आपण तिथे मदत करायला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण धावत असतो. उदाहरणार्थ महापुरासारखी घटना असेल किंवा आत्ता जसं हा आजाराचा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न म्हणजे आपल्यामध्ये आपोआपच ती राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होत असते. तर तसं आपण कायम म्हणजे ती तुमच्यामध्ये असणारी एक तेजस्वी वृत्ती आहे जी सूर्याची आहे. जसं इथे कवीने सुद्धा याच्यामध्ये त्याचं उदाहरण दिलेलं आहे. मग तो तळपणारा सूर्य जसा तेजस्वी त्याच्या तेजाने सगळा अंधकार किंवा वाईट गोष्टी आहेत त्या नष्ट होत असतात, तर त्याच पद्धतीने असे विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ठेवणं का गरजेचं आहे हे या काव्यातून आपण पाहणार आहोत. तर पहिलं जे चरण आहे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारचे रंग आपण जसं म्हणजे अनेक विचारांचे लोक आपल्या आजूबाजूला आहेत, तर ते कधी कधी आपल्याला कोणी फसवणारं असतं, कोणी चांगल्या गोष्टी सांगणारं सुद्धा असतं. तर असे अनेक म्हणजे जसे नवरसाचे नवरस आहे ते त्याचे नवरंग आहेत, तर ते आपल्याला जीवन जगताना अनुभवता येतात. म्हणजे आपण जरी म्हटलं की हास्य हा शब्द आपण घेतला किंवा विनोद, तर प्रत्येक वेळेस आपण निर्मळतेने हसत नाही, तर कुणाची तरी उपहास करणं, कुणाला तरी टोचून बोलणं किंवा त्याच्याकडे जो अवगुण आपण म्हणूया किंवा शारीरिक व्यंगसुद्धा कधी कधी असतं, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला हसायला येते. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवनाचे रंग आहेत असं इथं कवीला सांगायचं. पण हे सगळं असताना सुद्धा सगळे रंग एकत्र आले तर काय होतं, त्याचा काळा रंग होतो आणि तो कुणाला सहसा सगळ्यांना आवडत नाही. कारण 1-2 रंग ज्यावेळेस ते स्वतंत्र असतात तर त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि त्यामुळे आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. म्हणजे आपण हिरवंगार त्या प्रत्येकाला
प्रत्येक रंगाचं एक त्या रंगामागे एक विचार सुद्धा आहे. जसं तुमचा तिरंगा ध्वजामध्ये जर आपण विचार केला तर पांढरा रंग हा शांततेशी संबंधित आहे. त्याच्यानंतर हिरवा रंग हा समृद्धीशी संबंधित आहे. केशरी म्हणजेच लाल रंग हा क्रांती म्हणजे काहीतरी बदल घडवण्याशी संबंधित आहे. तर असं हे रंगांचं प्रत्येकाचं जसं आयुष्य स्वतंत्र आहे, तर तसं असे अनेक रंग, असे अनेक विचारांची लोक आपल्या कायम समाजामध्ये वावरताना इथे कवीला सांगायचे की कायम तुमच्या अवतीभोवती असतील आणि त्यांच्या त्या विचारांचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो, कधी कधी आनंद होऊ शकतो, पण तरीसुद्धा स्वतःचं अस्तित्व त्याच्यामध्ये वेगळेपण निर्माण करणं हे ही एक गोष्ट जी आहे. तर तसं रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा म्हणजे तरीसुद्धा या सगळ्या रंगांमध्ये सगळ्या विचारांमध्ये गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये वाहवत गेलो नाही किंवा भरकटत गेलेलो नाही, तर मी माझं स्वतःचं अस्तित्व हे जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्या सगळ्यामध्ये एकत्रित वाहत जाऊन माझा रंगसुद्धा त्याच्यामध्ये माझ्या रंगाचं सुद्धा अस्तित्व विसरणं आपण ज्याला म्हणतो, तर तसं काही माझ्या बाबतीमध्ये झालेलं नाही. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मग पाय हा शब्द इथं जे प्रतीक वापरलेलं आहे तर ते स्वावलंबी किंवा स्वतःचं एक वेगळं अस्तित्व या दृष्टिकोनातून. गुंता हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी तुम्ही धाग्यांचा गुंता, केसांचा गुंता वगैरे ऐकलेला असता, पण ज्यावेळेस ते सगळं सोडवलं जातं तर त्यावेळेस ते व्यवस्थित आणि छान वाटतं. तसं आपल्या अवतीभोवती नातेसंबंध असतील किंवा अनेक गोष्टींनी आपण त्रासलं जातो किंवा सहज आपण त्याच्यामध्ये भरडलं जाणं आपण म्हणतो. म्हणजे जर तुम्ही आत्ता आपण ह्या ज्या ठिकाणी जन्माला आलो तर तिथे धर्म आणि जातींना फार महत्त्व आहे. मग त्यावरून सुद्धा आपण कधी की मी ह्या कुळात, ह्या जातीत, ह्या धर्मात जन्माला आलो त्याच्यामुळे मला हे सगळं सहन करायला लागतं, असा ज्यावेळेस तुम्ही चुकीचा विचार करताय, पण त्याचा अभिमान मानणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही मी शिवाजीराजे भोसले हा चित्रपट जर पाहिला तर मराठीपणाचं जे ओझं कधी आपल्याला एखाद्या कळपामध्ये राहताना म्हणजे शहरांमध्ये आज आपण पाहतोय की कशा प्रकारे परकीय राज्यांची आक्रमणं आहेत, इतर गोष्टींची आक्रमणं आहेत आणि त्याच्यामुळे अस्तित्व जे आहे महाराष्ट्राचं ते कुठेतरी मराठी माणूस विसरत चाललाय का हे त्याच्यामधून सांगताना पुन्हा ज्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्यावेळेस वाचता, ऐकता किंवा त्याचा अनुभव येतो तर त्यावेळेस नक्कीच आपण एखादा लढा देण्यासाठी तयार असतो. म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीमध्ये आपण मिसळून न जाता आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला टिकवता येणं आणि परिस्थिती कोणतीही असू दे, कितीही गंभीर असू दे, तर त्यामध्ये तुम्ही स्वतः उभं राहणं. कारण लोकसंख्येचा जरी विचार केला भारताच्या तरी आपण 0 आहोत असं आपण म्हणू शकतो, पण मग तुम्ही कसे वेगळे असणार आहात. तर इथे जसं कवी हे साहित्यिक आहे त्या साहित्यातलं त्यांचं वेगळेपण आहे, तर त्याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तर तुमचं कार्य, तुमचं कर्तृत्व, तुमचं सादरीकरण आहे किंवा समाजामधली आपली जी भूमिका आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला वटवता आली पाहिजे की तिथलं तुमचं अस्तित्व हे सगळ्यांना जाणवणं गरजेचं आहे. जसं इथं कवीला सांगायचं आहे की हे सगळं म्हणजे आता ज्यावेळेस ते लेखक म्हणून हे विचार मांडतायत तर सगळ्या प्रकारचं लेखन चांगलं असेल, वाईट असेल, दुःखद असेल, आनंददायी असेल, शौर्य आहे, वीर आहे, तर हे सगळं मांडताना सुद्धा मी माझं एक वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी स्वावलंबी आहे हाही विचार ह्या पहिल्या चरणांमधून मांडायचं आहे. म्हणजेच काय की कोणतीही आणि कशाही प्रकारची जरी वादळं आली तर त्याला मी सहजासहजी मी त्याच्यामध्ये भरडला जाणार नाही, भरकटला जाणार नाही. तर त्याला सारासार विवेकबुद्धी आपण ज्याला म्हणतो, तर अशी वैचारिक सरणी ठेवून मी विचार करूनच एखादं पुढचं पाऊल आहे ते उचलेल आणि जर ते मला न पटणारं असेल तर मी त्याच्यासोबत जाणार नाही, मी माझं वेगळं अस्तित्व निर्माण करेल. ह्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे. दुसरं चरण पहा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा. तर सावल्या म्हणजे आजूबाजूला कधी इतकं विरक्त वातावरण असतं की म्हणजे जसं आपल्याला वैशाख वनवा म्हणजे वैशाख महिन्यातलं म्हणजे चैत्र आणि मे महिन्यातलं जे ऊन असतं तर त्या उन्हाच्या झळा लागल्यानंतर जो आपल्याला शारीरिक
त्रास होतो आणि मानसिकही होतो त्याच्यामुळे. तर म्हणजे जसं डॉक्टर अब्दुल कलाम सांगतात की शरीर आणि मन हे काही वेगवेगळं नाही आहे, एकाला त्रास झाला की त्याची झळ दुसऱ्याला पोहोचते. तर त्याच पद्धतीनं आपल्या आजूबाजूला अशा काही चुकीच्या वाईट घटना घडत असतात की त्याच्यामुळे कधीकधी आपण एखाद्या ठिकाणचा आसरा जरी घेतला, म्हणजे ते वैयक्तिक असू दे आयुष्यात असू दे किंवा सामाजिक, तरीसुद्धा आपल्याला त्या सावलीमध्ये सावलीमध्ये आपण बसले म्हणजे आपल्याला कोणाचा तरी आधार मिळतोय याची सुद्धा जाणीव उरत नाही. एवढ्या त्या झळा म्हणजे एवढं ते वातावरण जे आहे किंवा या त्या दुःखाची जाणीव आपण ज्याला म्हणूया ती तेवढी तीव्र असते आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याबरोबर जगतच असतो असं इथे कवीला सांगायचे. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, म्हणजे कधीतरी संकटात आपण सापडलेलो असतो किंवा आजूबाजूला अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालेलं असतं की त्याच्यामुळे कुणीतरी आपल्याला नक्कीच एक आधाराचा हात देत असतं. पण आपल्याला त्या दुःखाची वेदना, त्या दुःखाची तीव्रता ही अधिक असते की ती सावली आहे, त्या सावलीमध्येही त्या झळा जाणवतच असतात किंवा त्या आधारामध्ये सुद्धा आपल्याला कोणतरी आधार देतंय किंवा आपल्याला कोणीतरी याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतंय आणि ती संधी आलेली आहे याची जाणीवसुद्धा राहत नाही. असंही वातावरण आपल्या आजूबाजूला कधीकधी आयुष्यामध्ये तयार होत असतं, निर्माण होत असतं. म्हणजे आपल्याला प्रश्नच पडतो की मी ह्या संकटामधून बाहेर येईलच कसा, मी कसा सावरू यामध्ये, असा प्रश्नसुद्धा म्हणजे ते दुःखाची जी तीव्रता आहे ती तेवढी अधिक असते असं आपल्याला पाहायला मिळतं. मी असा की लागती ह्या सावल्यांच्या ही झळा, म्हणजे त्या सावल्या जणू काही मला आधार द्यायला आलेल्या नाही आहेत, तर तिथे सुद्धा मला त्या दुःखाची तीव्रता आहे ती अधिक पणे जाणवते आहे. म्हणजे जिथे कुठेही पहा किंवा कुठलाही विचार करा चांगल्या त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी एकातून एक संकटे अशी निर्माण झालेली अनेक दिसतात आणि मी या संकटाच्या परिघामधून मी आता बाहेर पडू शकत नाही असं जे काही मनाची अवस्था किंवा आपल्या आयुष्याची एक परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घटना किंवा एखादा प्रसंग असा येऊ शकतो. तर तसं इथे कवीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे आणि मी काही आता यातून बाहेर पडत नाही. त्या सावल्यांच्याही झळा, म्हणजे कधी एखादी वाऱ्याची झुळूक जी आलेली आहे आनंद देणारी, तिची सुद्धा जाणीव राहत नाही असं इथे कवीला सांगायचं आहे. बाकीचे जे 4 चरण आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.